रसिक श्रोते हो, आपण सांभाळरेचं ऑनलाईन गोरबोली रेडिओ स्टेशन स्वच्छंदी भरारी. रसिक हो, आब सांभळो गप्पा संवाद लायू मारो समाज मारी भाषा ही कार्यक्रम. रसिक हो, कवी प्राचार्य अरुण पवार सर येनूर साहित्य विषयक कामेबद्दल आजेर कार्यक्रमामध्ये संवाद साधरेचं प्राध्यापक शंकर राठोड सर आणि एकनाथ गोफणे सर. तो सामो श्रोता हो, गप्पा संवाद लायू मारो समाज मारी भाषा ही कार्यक्रम. रसिक श्रोता हो, आपण सांभाळायचं ऑनलाईन गोरबोली रेडिओ स्टेशन. रसिक हो, 2 एप्रिल 2024 येदन सारखणी तालुका किनवट जिल्हा नांदेड. आता ज्येष्ठ साहित्यिक भिमणीपुत्र मोहन नाईक यांचा जन्मदिन आणि गोरबोली भाषा गौरव दिनेर कार्यक्रम आयोजित करेमा येतो. आणि कार्यक्रम में गोरबोली भाषा पर परिसंवाद आणि कवि संमेलनेर आयोजन करेमा येतो. ये कवि संमेलनेर सत्रेर अध्यक्ष माननीय प्राचार्य अरुण पवार सर येनूर झावळ ये पहिले गोरबोली काव्यसंग्रहेरो प्रकाशन आणि वर्षोबतच इतर 12 पुस्तकेर प्रकाशन हो, जेमै अमोल नायक येनूरो आकांत नामेरो मराठी कविता संग्रह, गोरमाटी शब्दकोश आणि इतर एकूण 12 पुस्तकेर प्रकाशन हो. ये कार्यक्रम खूप बहारदार संपन्न हो. आणि ये कार्यक्रम येते हम नांदेड़न वापस आ रहे थे आणि सोबतच अरुण पवार सर आणि कवि मित्र प्राध्यापक शंकर राठोड सर हम सारी हैं सोबत आ रहे थे. आणि ये प्रवासे में ये हमारो गप्पा संवाद रंग तो गयो. आणि अरुण पवार सरेर काव्यमय प्रवास साहित्य क्षेत्र में रोनूर योगदान याबद्दल हम चर्चा की थी. आणि वो चर्चा जसो हमारा प्रवास चाल रहा तो गाड़ी जैसी आंग धकरी थी, वैसे हमारी गप्पा और संवाद ये संवादेर गाड़ी आंग चाल रही थी. आणि रसिक हो, ये सारी हमारो गप्पा संवाद अब तम सांभळो. आणि ये माहिती अरुण पवार सरेर एकूणच साहित्य विषयक योगदान तमें समझन आ जाए. तो ये गप्पा संवादेर सूत्र म हमारो कवि मित्र प्राध्यापक शंकर राठोड सर येनोना सुपूर्द करो छू. सांभळो आपणो गप्पा संवाद लायू मारो समाज मारी भाषा ये कार्यक्रम. नमस्कार. जय शिवालाल. प्राध्यापक शंकर राठोड आणि मारबरोबरच महाराष्ट्र मायरो एक आचो प्रबोधनकार, मराठी मायरो नामवंत कवी साहित्यिक, बंजारा समाजे मायरो भजनेर माध्यमे माहिती आज महाराष्ट्रच कोणी तो आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि भारतीय मायरो वेगवेगळे राज्यर माय एक परिवर्तनवादी भजनेर माध्यमे माहिती समाजेर मातेर माय काहीतरी परिवर्तनवादी विचार जायन चावस ही भूमिका लेन काम करे वाळो प्राचार्य अरुण पवार सर. मैं विनंती करू छू की प्राचार्य अरुण पवार सर, आपण तमारे एकंदरीत भजनेर प्रवास, कवितारो प्रवास ये शेअरबद्दल आपण चर्चा करेर सर. मैं सर्वप्रथम अरुण पवार सर विनंती करू छू की आपण आपणो ये रसिक लोकों आपणो परिचय देणू. प्राचार्य अरुण पवार सर. जय गौर, जय शिवलाल. प्रथमतः ये गोरबोली रेडिओ चॅनलेर ऊपर मुलाखती सारू आज गोपने सर सोबत सा आणि योग यात्रा असोसा हाजेरो आज आदरणीय भिमणीपुत्र बापूर जलमदन गोरबोली भाषा दिन करताना आपण साजरो करायचा आणि वो कार्यक्रम सारू आपण आज खास तो निमंत्रित राहा. आणि आज होटो आतुणा योग आत्रो मस्त आहे आज गोपने सर सोबत सा आणि प्रवासेर में आपण ये से वाथेरो खुलासो करते आ रहे सा. ये संवाद शंकरेर माध्यमे ती आज ये चॅनलेर ऊपर आपण मांडरेचा मन खूप आनंद वेरोस. हरकत छे नाही, आपण वो संदर्भेती शंकर आणि गोपने सरेर जे काही मने मारी इच्छा से मन जाणन लेर वो क्वेश्चन करते जाए जो आपण संवाद साधा. धन्यवाद अरुण सर. अब तुम्हारे एकंदरीत प्रवासेबद्दल जर विचार करेल भी तो तुम्हारो प्रवास खूप मोठोस. ये प्रवासेर में हमने आज खास करन तुम्हार झावळ नामेर जे कविता संग्रह आज प्रकाशित हुयो. भिमणीपुत्र मोहन गणूजी नायक ये बापूर जलमदने निमित्त आज खूप मोठो कार्यक्रम आज सारखनीर में संपन्न वेगोवर माय तमार झावळ नामेर कविता संग्रह प्रकाशित हुयो.
मसे रसिकेन विनंती करू की अरुण बिहार जेही काही कविताचं किंवा अरुण पवार सर जे भूमिकाचं कविता माहीर वो झावळ नामेर कविता संग्रह में यायचं तो वो आपण प्रत्येक जण लेतणे वाचियो आत्री मग विनंती करूचो आणि अरुण पवार सर विनंती करूचो की अरुण पवार सर तम सर्वप्रथम कवी छो महाराष्ट्र भरो तम स्पर्धा करते ते तो मराठी कवितार तो प्रेरणा तमारा रेज वाळा आहे तोच पण गोरमाटी कविता लखणू हाय कनाती वाटो तमने ही घणो महत्त्वનો प्रश्न છે गोरमाटी कविता तो मग सुरुवातीती लखतो तोच कोणी कारण मग जवळपास 7वी कनेती मारा शिक्षण चालू र जनाती मग मराठी कविता लखेन लागतो स्पर्धा वगैरे ही वात तो घणो महत्त्वेर છે मार जीवने माहेर कारण वो स्पर्धा व्यक्तीकरणच मग कवी बनवचू आणि वो वेगवेगळे माध्यमेती मराठी स्पर्धा करेरो कवितारी वक्तृत्व वादविवाद ये जे ये महाराष्ट्र माहेर मग कम ज्यादा 300-400 स्पर्धा करमेलो आणि वो माध्यमे माहिती मराठी कविता आवगी मराठी कविता आचे लोकून बी आवडेला वत्रास पद्धती ती तो चालतो गो पण जना मग चळवळेर माध्यम माहिती गोरशिकवाडी चळवळेर माध्यमे माहिती जना गोरमाटीर काही हिस्ट्री जाणेर मळी हे चळवळे माय तो गोरमाटीरो इतिहास ही मन आंगाडी मग अनभिन्न वेतो यार बाबतीर माय कारण मार मित्र कंपनी भी सुरुवाती ती गोरमाटी कोई कोणी होते मार पूर्ण लाईफ शासकीय हॉस्टेलेम जामेलीस मार पूर्ण हा पण वते ती आयर बाद मजन जॉबेन लागतो तो ओर बादेर माई प्राध्यापक शंकर चव्हाण नामेरो एक व्यक्ती यारो अपने लातूर यारो तो वो माठीरो मन सुरुवातीनं फोन आहे तो आणि वो केला गो की भा नांदेडेनं एक प्रोग्राम छ गोरमाटीरो तो हमारी इच्छा छ की तू वो प्रोग्राम इन आणू जन हमार सोबती मित्र व्यक्ती आंगडी हम प्राध्यापक वीरा राठोड प्राध्यापक विनायक पवार आणि हम हमारे तिन्ही वळखे आंगडी स्पर्धा माहिती हे मेली थी तो मन चव्हाण सर केला की वो तमार जे मित्र छ वनून बी लेतानी तम जर आयो तो गोरमाटीरो एक आचो कार्यक्रम छ तम आंगडी सांभळो आणि वोर व्यक्ती हमने काहीच कोणी को पण हम गे होता आणि जन वो निवासी केडर कॅम्प येतो सर आणि वो निवासी केडर कॅम्पेर माई जन 2-3 दिन हम पूर्ण रेन सांभळे आणि सांभळेर बाद हमने नी गोरमाटीरो कल्चरल काहीच गोरमाटीर हिस्ट्री काहीच ये रे बाबतीर माई आतरी उत्सुकता लागी हमार मनेर माई की अरे यार ये तो खूप आचोच आपण ही नक्की समजन लेईच आहे बरोबर आणि ये पद्धती ती हम जन लागे वो समजन ले ना जना ती हम वो चळवळे सोबत जुट गे आणि जुट जायर बादेर माई वथ ये चळवळेर माध्यमेती हमने ना मार्गदर्शन करेवाळा जन व्यक्ते तो पंडित चव्हाण सर पोरिया तारा जे काम करत तो वो हमने जना वनूर स्पीच जे हो तो वो ती हम अतिशय प्रभावित वेगे थे बोलणं वनूर एक एक चॅप्टर आता प्रभावी मांडते ते तो सन वाट की अरे यार ही आपण भारी वाच ही आपण समजून लिहायचं आहे आणि पण वो हानू करतू वनूर सोबत जना बैठक व चिंतन बैठक व ये बेसा हम जना पंडित चव्हाण सर काशीनाथ नायक एक्सपायर वेगे आज वो भी वेते थे आणि वर बाबतीर माई हम जन उन सोबत चर्चा करा जन वो कि भा तम ये गोरमाटीर ये मराठी में जे लखो छो तो ये तो प्रभावी छ तमारो पण तम हाईज बात जर गोरमाटी में लखे तो खूप आचोरी है तो ये माठी हमें काशीनाथ नायक आणि पंडित चव्हाण ये हमें गोरमाटी में लखे न हमार माथे में पेल ठिनगी नाके प्रवृत्त केले हमें आणि जनातीपच हमने विचार आवगो की अरे आपण गोरमाटी में लखा पण गोरमाटी में आहेच नाही अंगडी काही आठवेच नाही शब्द कु लखरो मांडणी कु करो ये परेशान रहा पण वो 4 दाडे में 8 दाडे में फोन है हमार जन बोलनो अरे काही लखे काही गोरमाटी में तम लखे छे नहीं काही तो काही का तुम्हारा आडावा लेते वो हमारे आडावा लेते आणि आडावा लेर बाद हमने वाटो की कोणी यार आपण लखींच आहे तो वो लखे हम लखन मनवाटाचं संदीपानी इंग्लिश स्कूल नांदेडेर माई एक गोरमाटीर आपण सुनील बिहार यस तो वो सुनील बिहार शाळेर ऊपर एकणा केडर कॅम्पेर निमित्त ते हम कवी संमेलन लेते आणि वत धर्मणी पुत्र मोहन नायक बापू बी जन होते भीमणी पुत्र आपले हा भीमणी पुत्र मोहन नायक बापू
પછી वो टाइम में ना हम सांझ पड़ी ना सिर्फ जमगे देर बाद कार्यक्रम वगैरह है जाए कवि सम्मेलन लीधे थे वो तो हम कहीं कविता लखे थे और कवि सम्मेलन पहलो हमारो वतव्य હતો ગોરમાટી માં હા यार आंग लखमेले हणो और बदल कोनी करो पण हमार बाबतीर में करो कि हम पहलो कवि सम्मेलन हम तीनी हेन स्टेजर ऊपर कुकरे रो तो ये विराम आणि विनायक हम तीनी हेन वत सादर की देते आणि वो प्रभावित फेगो आचो लोकून पटबी गो जनाती जे लखेन लागे तो પછી वो ગોરમાટી માં कविता लखेर एक प्रेरणा हमें મળતી ગઈ અને हम લખते ગए म्हणजे मराठी माहिती कविता लखतू लखतू तुम गोरमाटी सांभळे आणि इंग्लिश मीडियम स्कूल में गोरमाटी कवि सम्मेलन त्रिवेणी संगम है तीन भाषा हाँ नक्की तो अरुण पवार सर तमार मराठी कविता तो अक्का महाराष्ट्र और होती परिचित सर आज आपण तुम्हारे एक झावळ मेरे एक गोरमाटी कविता संग्रह प्रकाशित केल्याचा तो जास्तीत जास्त चर्चा आपण गोरमाटी बद्दलच करेवाळचा का तो तमारो मराठीरो प्रवास आज महाराष्ट्रभर पुंजगोस वेगवेगळे चॅनलेर माध्यमेती आणि वेगवेगळे साहित्य संमेलनेर माध्यमेती तम अखिल भारतीय साहित्य संमेलन भरपूर वेळा अटेंड करमेलेचो ही विषय मालमच पण गोरमाटी कविता तम लके पेलवाणा नांदेडेर माई सादर किदे पण हाय का नाही वाटो काय तमने ना की बा जे कवि संमेलन लोक दात दच मराठी कवि संमेलन लोक दात दच की तमारा अंग काही लोक गोरमाटी कविता लके बी हणो पण गोरमाटी कवि संमेलन रच हीच लोकून मालम कोण येतो तम सुरुवात किदे वर अंग आज महाराष्ट्र माही किंवा वेगवेगळे चळवळीर माध्यमे माहिती काम करतो वखत वो कवि संमेलन वतरा रिस्पॉन्स मळच काही किंवा उ चळवळ आजी अंग रुजे वाळच काही यस ये प्रश्न घणो महत्वेरो विचारो शंकर की कवि सम्मेलन हम जे लीधे ते सर्वता तर हमें भी कोणी वाटतो की आता रिस्पॉन्स मळ सकस कारण ओरे अंग हम कविता मोहन बापूर वाच मिले थे सर तुम्हारे भी हम जन वो वाचते थे ओरे अंगाड़ी खूप गोरमाटी लख मिले छे आपण वो संदर्भित हम वो भी वाचन वेचतो कविता हेती और मैं भी पण हम जी जे मंचे परेर जे कविता गोरमाटी ही लातवाणा हाई क्राइटेरिया हम मराठी माहिती शिके थे ती ही आईच आहे काही तो ही लेर बादेर माई जकोणीन एक पेलो प्रयोग नांदेडी में होतो सर आणि नांदेडेर माई मन वाटायचं इंजिनियर आर्किटेक्ट इंजिनियर दिनेश भ्या करतानी तो वो आणि वतेर नांदेडे माईर शे टीम भळतानी एकणा काही डॉक्टर लोक वेते तो वनून वाटो की यार यात्रा आचोच कार्यक्रम आपण नांदेडेर माई एक कवि संमेलनला आणि वो जनार काळेर माई मन वाटायचं की 1000 रुपया तिकीट जण लगाडे ते सर्व तिकीट लगाडा अब गोरमाटीर कवि सम्मेलन 1000 रुपया टिकीट हम काही हानु कशाने फजगत वेजा आहे सर वो का तमने काही छेडलेले लोक 100% म्हणून मालमचं वंदाळ आहे वाय लोक चर्चा करे वाळच 100% लोक आवच विथ फॅमिली शेन बलाय आणि ब्रेक देतानी कवि संमेलन लेअर प्रक्रिया पहिली वेळेस आणि वो 900 काहीतरी कॅपॅसिटीचं प्लस मन वाटाच कुसुम सभागृह सगळं वो सभागृह हाऊसफुल प्रोग्राम ली देते अर्थात वनुरो कार्यक्रमेन लारार ये शे टीमेरो खूप मोठो हात बार वेतो ये घरोघर जान तिकीट लीधे 1000 रुपया तिकीट लगाडन कार्यक्रम लीधे आणि वो वनुन के हाई कार्यक्रम जर तमने न पटो तो तमार पिसा तमने होटो मळ जाय हानो सुद्धा प्रोग्राम लगाए हो आणि हाउसफुल लोक आए अतरा बढ़िया प्रोग्राम हियो जना ते हमारो आत्मविश्वास अतरा बढवो की गोरमाटी कवि सम्मेलन आची पद्धती दिवे सकच आणि भविष्यार माहिर जे शंकर तू वात को तो मन वाटायचं की हे कवि संमेलन सारू अतरा लोक उत्सुकताच पण आपण काही अभी हम 3-4 लोक जो कोणी वेगवेगळे गामेंचा एक जो मुंबईनं एक नांदेडेनं मग परळीनं ये आणि एक जो उचाळीस गामेन म्हणजे हम जो 4 ये महाराष्ट्र कोपराम 4 जणाचा एके जागा भळणो फार कठीण जावं तरी वो माहिती हम जत वेळ मळच वतवत जावाचा तो लोकुरो खूप आचो प्रतिसाद मळच खूप मोठो प्रतिसाद मन वाटाची जर संमेलन जन लोकुस तोण जाय तम तो आज डिटेल्स जो कतरा लोकुरी अपेक्षा व्यक्ती आणि जो ही बडतोरी आहे नक्कीच बडतोरी आहे तो खूप मोठ वाद आणि आज वाद की अरुण भ्यातम की मन वाटाचं मराठी हिंदी उर्दू किंवा अन्य कोणशी भाषार माही जेही भाषार माही कवि सम्मेलन लोक लेते हणो मन तो वाटे नहीं कि कोई 1000 रुपया टिकट लगाता कवि सम्मेलन सांभळते हणो गोरमाटी भाषार गोरमाटी गोर बोलीर कविता 1000 रुपया टिकट देता लोक हाऊसफुल सभागृह माही कवि सम्मेलन सांभळ सकच ही समाजेवास आणि कवी लोकवास खूप मोठ वाच ये माध्यमे माहिती लोकूर चळवळीरो काम सुद्धा बढीये
तो मग अरुण पवार सरांनी विनंती करू छू की गोरमाटी माहेर गोर बोलीर एखादी कविता તમારી પહાડી आवाजाમાં एखादी हे तो नक्कीच हे माहिती या संदर्भात तो આપણે ये सेवा ते खूप घेतो आहे पण मन वाटायचं शंकर की हे रे आंगाडी म्हणजे मारी याडी कनेती काकी कनेती तांडेर माहेर वरली परली जे वाते सांभाळत होतो वो कविताच व्यक्ती नाही घटी परेर गीत म्हणजे कविताच आणि वो ढावलो किती तरी कविताच रोई तो बी कविताच म्हणजे सारी होळीर बोली गीत बोली काही दवाळीर गीत बोली काही हे सारी कविताच नाही हे आग लागच वो जन्म गीत सांभाळू असे घरे सांगू घेतो आणि तू काय हो दवाळीर बाबतीर माई काही बोलो कथा प्रबोधन येण्यापेक्षा मोठं प्रबोधन तो आपण कर सका नाही कतरी मोठ वात लखला के पेनारी बाईने वो काय कचू अभी अब रात तो गाड़ी चला रहे साहब वो रात दिसारो तो नहीं अंधारो ये माहिती को वात का के गोरमाटी रात अंधेरी ये वीरावाली नादा आए ना देव जय अनझारीच कोळा पाणी पिये नादा कत्री प्रबोधन रात अंधेरी ये दिवलो बाळदी जो पाणी रो तोटो ये झारी जो कोळली जो वीरा वाळी आयण दय भाभी जायण द झारी झकोळ पाणी पियेंद कत्री मोठ वात कधी सर गोपने सरी म्हणजे म्हणजे हे प्रेरणाच कविता आणि हे माहितीच पुन्हा आपण कविता लखेन लागे म्हणजे आपण बोलीरो जे मौखिक साहित्याचं आपली कविता प्रेरणास्थानचं आणि ओरेच कनिती પછી आपण गोर बोलीर माई लखेन सुरुवात करते एकंदरीत अरुण पवार सर ही एक अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं जत्री ताकतेर कविता व मराठीरचं वत्रीच ताकतेर कविता आपण वेगवेगळे सनेर माध्यमे माहिती दवाळीर गीत ही आहे लेंगी ही आहे याडीर घटीपरेर गीत ही आहे एक कवितार माध्यमे माहिती ताकतेती समाजे अंग मांडेरो काम आज अरुण पवार करस तो पवार सर हम ये गोरमाटी कविता ये विषय पर थी तमने थोड़ा आज दूसरे विषय पे जाऊं छू कि तम महाराष्ट्र माहेर एक आज जत्राई काही भजन करीस वोर पैकी टॉपेर भजन करी जर आज महाराष्ट्र में कोणी भी तो अरुण पवार से ही मग कोणी તમારું ઉપર પ્રેમ કરે વાળો આખા મહારાષ્ટ્ર જ મહારાષ્ટ્ર સારી રસિક છે રસિક કે એ કવિતાનો પ્રવાસ તમને ના ભજને સાઉ તમારો મોટો પણ છું પણ મારે પેક્ષા खूप आचे भजन करीचं जुने जे भजन करीस वो जे बोलमेलेचं जे वत्र आचो तो मन भजन आहे नी प्रेमदास बापू ई मारो गुरु प्रमाण से वो घणे आचे पद्धती लखमेलेच भजन गामेले नक्कीच मग ये अर्थी केरो की वो तो आदरणीयच आपण वंदूर प्रेरणा लेतानेच आंगेर पिढीवास भजनेर माध्यम आपण चालू करना केचा का तो आजकाल व्हॉट्सअप फेसबुक एसी आवगो प्रत्येक हातेर माय मोबाईल आवगे मनोरंजनेर से साधन आज लोक कन आवगे तो यही काळेर माय लोक अरुण पवारेर भजन आवडीती सांभळस तो तमने कू वाटो बा की कविता कने ती पुन्हा भजने सांवळणू आणि समाजेर मुडाग भजन ताकते ते आपण मांडेरच किंवा भजन करेरची प्रेरणा कत्ती मळी तमने और छोटी सी बात मार वडील स्वतः भजन करीवेत मार काका भजन करीवेत आणि ही मार परंपराच आणि वणुकोने तीच कदाचित मारेर माई ऊ सेवात आई म्हणू ई मन वाटच आणि वो बाब मार वडीला भजन करेन मार काका भजन करेनी पण वो जण लारा वो आपण भजनेर माई जे ई करत क्वेश्चन करस नाही यशेलो और सारी प्रश्नांना उत्तर दे सारू आध्यात्मिक भजनेन मार डोकरा आणि मार काकाने ये घणे प्रख्यात वेते और शरीर उत्तर केनी ना तो उन्हून बलानले जावते तो उमन वाटच कदाचित परंपरा मारे बी आई हणू साधी एक वात सर देखो मन एक गोरबाई આપણે કેણાવટ गोरमाटी માં वो केळावट मन घणा आवड गीती पण वोडी मोठ केळावटेर मन समाजेन के रेती तपस वन बसारे रोकू भजनेर माई तो यार मग सुरुवात होती थी की तो देखो नी कतरी केळावटचं जी ए जी बब्बडी तू चलो काढिये मल्लक मटार न बोल तू मल्लक मटार न बोल ए हीरा भरीच कोठडीये दमे दमे ती खोल तू दमे दमे ती खोल ये सारी केणावटे से नहीं सर ये जुने केणावटेरो में एक टोटल भजन कर मेलो आणि वो से बसार मेलो ये भजने केणावट काय शिको बेना
जीब बडीये चलोकड़िये मलक मठारन बोल हिरा भरीच कोठड़िये तू दमे दमे ती खोल ये गोरमाटीम केना वटवेती की काई कहते थे ये लोकुन में बोलतो वाला ये जीब जे छे नी ई घण चलकोड़ी सरीक छ तो येन काई करे ये जीब बडीये चलोकड़िये मलक मठारन बोल तू आजूबाजून देख मलक काई छ तू काई बोल रो छी काई बोले वाला छी ई भी बाई न पोरी ने शेन समझान कहते थे जुने लोग परिस्थितिर जान रखाड़न बोलते जाओ कारण हीरा भरीच कोठड़िये ये पेटेर माई जूक हीरा भरीच ने तू एम लाख रुपयारी वाते पेटेम गाळने उलागे कारण गोरमाटी मी एक केणावट छ की लाख रुपयारी गाळी दीची काई करन बाई बुजे बोलच ने तो वत्री लाख रुपयारी बोली ये पेटेम रखाळून लागच करथानीन गोरमाटी काई के हीरा भरीच कोठड़िये जरा दमे ती खोल करतानी अशी सारी केणावटे गोरमाटी कतरी मोठी या देखून तम गीता वाचो यदा यदा ही धर्म शिकला एक श्लोकेर ऊपर ये महाराज 3-3 4-4 घंटा प्रवचन करत ये काहीच जो गोरमाटी माहेर ये केणावटे म्हणजे श्लोक छ सर मन वाटायचं की ये केणावटे लोकून कळे नी वो समजान द्यायचा कारण मग भजनेर माध्यमेती वो सारी केणावटे एके जाग जोडो आणि ओरो मग भजन किदो लोकून आत्रा आवडवू एक काळो दोरा गाट गटाळो ये वलटे पड़गे पाओसा याडी वलटे पड़गे पाओसा ये हमें न छोड़न दूसरो दीटे हमें न छोड़न दूसरो दीटे तमे पकाई करा आशानिये जीव बड़ी तो चलो काढ़िए मलक मटारन बोल तू मलक मटारन बोल ए हीरा भरीच कोठड़िए दमे ती खोल तू दमे ती खोल वाह 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 वो केणावटे सारी जीवन जगेर सिद्धांत सारी सिद्धांत व्यक्तवर में करता वो घणी महत्वेरी वाते सर ये आणि वो लाख रुपयारी बोलीरी वाते जर आपण समजन न लिया तो मग भजनेर माध्यम में माहिती ये सारी बातें लोक ओढ्यांग मांडतो तो लोकून आवडव की अरे कतरी ग्रेट कल्चरल सापणो करतानी वो सारी लोक वो कल्चरल एक्सेप्ट करते थे कारण भजन नाही कर लोकूर नाही भजन करणं ही मग धंदो कोणी करतो ही गोरमाटी कल्चरल लोकून पटीच आहे और माध्यमे ती प्रबोधन मांडतो तो की कतरा शूरवीरो इतिहास गोरमाटी रो आणि પછી शूरवीरो इतिहास गोरमाटी कना समजनलं छेई वो वाते न जो कोणी न आत्री पलापळान लोक केव करच पण गोरमाटी कतरी आची वाटेच वो कहते ते कोणी कठाणी मकाई को वो भजनेर माध्यमे ती वणून मांडतो तो वागे सोबत बातू साप मारे रे फेरान हीरा मोती वेचे रे घोडे ना डोरान ए कोणी हारे हिमत चल गे मारान या से बाब दादा कना मळिये फरान या से वाघे पेट साळिया जला मागे रया गोर छोड़ कोरू मावाला मागे रा ये पद्धति थी मजन इस सब इतिहास मांडू तो मिले लोग काटा ऊपर जाओ बिल्कुल लोग अरे बाप रे यात्रा कल्चरल ग्रेट हैं आणि वो शेवा बाहेर हिस्ट्री को झलकारी राणी हिस्ट्री को ये रंजा गब्रू ये शे वाते जे छनी सर ये शे भजने रे माध्यमे माहिती मजो कडीन वो लोक ओड्यांग मांडतो बरोबर कारण ये स्वाभिमानी इतिहास ते लोक प्रभावित करणच आज महाराष्ट्र में एक मिठो आवाज केन अरुण पवार सरेर एक वेगळे भजन आज का ठरच का तो गोरमाटीर संस्कृती गोरमाटीर भजन जर एखादी कीर्तन कार्य जर कीर्तन करेर हुए तो आंगडी आळंदीन जावस वत जाता कीर्तन को करेरो ही शिकच पच और बाद पकवाज को वजायरो येरो ट्रेनिंग बतलच पण गोरमाटीच कल्चर एक असोच की भजन करी कती जाता ट्रेनिंग लेनी आपलो तबला बजाय वाळो कोणशी कती जाता शिके वाळो रेनी थाळी वाळो कती शिको कोणती आपण झिलकरी कोणशी एखादी गायनेर कती प्रॅक्टिस करे कुराय किंवा कोर्स करे कुराय नव ही अत्रा मोठो कल्चर आपण गोरमाटी रोज नॅचरल अभिव्यक्ती आणि ओन तो तमार सरी को पहाडी आवाज केर बात तो जो सोनो होच पण अरुण सर मने खंत वाटच की आजेर काय भजन करी वनूर दिशा चुकरीच हाय तमने वाटच कोणी इदे को वनूर दिशा कोणी चुकरी वो वनूरो प्रॉब्लेम छे नी सर एम थोड़ा सा म वेगळे एंगल लेती वनु सामु देखू ये भजन करी काय सर ये सारे अशिक्षित लोक आणि म वनूर धन्यवाद उर पाठो मान्यो
की ही जे परंपराच नाही ये टिकाण रखाडे तांडेर बरोबर. भजन कू करेरो काय नाही पेनार काळे ती आजेस तोंड भजन करे नाळी नाळी परंपरा वेती बदलती आई ओर नाळीच पण ये लोक आडानी वेते नी म्हणून काहीच मालम कोण येतो वो कोरो घडी आहे तो वो जन्या लोकुरो देखा देखी करतानी जे शिकनी वोच वाते मांडते आहे कारण वो वनूर दोष छे वो जर शिकले तो आचेच जर सराती शिके हेते तो वो भी प्रबोधन है वाते करते आणि आजकाल महाराष्ट्र में वात वेगी हानू आचे प्रबोधन करेवाळ लोक भजन करी छ आणि वो पद्धती ते भजन मांडरेस पण जुने लोक जे प्रॉब्लेम छ नी तो वो शिक्षणेर अभाव छ नी वनूर दोष छे सगळं तरी तांडे प्राज काही मोठे प्रमाणेर माई सामना चाल रे वो गलत वेरोच वरले काळेर माई काहीच ये काही जो कोणीन यूट्यूब चॅनल वाळ काही जो कोणीन धंदो मांड दिने भजन करी लोक म्हणजे बाई पोरी मुद्दामच संघर्ष लगाडे रो ये पद्धती ती चालू कर दिने आणि काही तांडेर माई रसिकता वेगवेगळे प्रकारे काही लोकून जो कोणी आसो बी आवडच नी आणि पण वो माध्यमेती जो कोणी वो लोक तो तमाशा मांड दिने भजनेर तमाशा करना के मी तोडीन काही वाते परंपरा आज वेती गोरमाटीर भजनेर परंपरा घण ग्रेट छ मतलब ने रोज बात कोणी मग लार कर्नाटकेन भजनेन गोतो गुलबर्गा ना तो वो भजनेन गोतो जन सारी रात भजन हुए तेवत देवीर प्रोग्राम हेतो अपने नवरात्रेर काळेर माई तो वो बिचारे सारी रात भजन सांभळे ओवडीर कर्नाटकेर लोक हेते बाकीर वो पण म्हणून सुरुवातीन हाई वात पटरी ती कोणी पण वो रातेर एक दी वाजेर बाद काही जे शिक्षित लोक वेते काही अधिकारी लोक वेते नी वो वनूर घर भेटे ते पण वनून वाटे की यारे बापरे ये प्रबोधनेर वात करे वाळो भजन करी कोण ये वो रात एक दी वाजेर बाद वो लोक बाई पोरी सगत सांभळे नाय आणि वो जे मन जुने आडानी लोक भांड रे ते नी तो वो लोकून वो केला की माटी काय भजन बोल रो तमेन कळ रोज काय आणि वनूर बंद करन सर मार सारी रात भजन वो लोक सांभळे नक्कीच आणि होचो बरोबर शिकेवाळे लोकून जल्दी कळ जावचं की ही माटी भजन कुणसे अँगल येते करोज बरोबर अब आडानी लोक जे ई करायचं तो मन वनूर काही वाटे नाही कारण वो शिक्षित छे नाही सर वनूर रिस्क के पर कर्या निश्चित दिशा मळी दिशा मळगी तो 100% शंकर वो अँगल येते भजन करत आज महाराष्ट्र में कई भजन करी मार्कने ती भजन ले जावस आणि करेच काय अडचण छे नाही सर तुम्हारा एक वरले काळेर माई एक भजन प्रचंड प्रमाणेर माई व्हायरल हुए तो और माई तम समाजाबद्दल खंत व्यक्त की देते तो भजन काही आजो नायका तारी नायकी ये भजने बद्दल आणि वो भजनेरे भूमिका बद्दल थोडा हमने तमार कधी जानन लेर्स की हाय तमने का वाटो शंकर खूप महत्त्वपूर्ण प्रश्न छो हाउ भजन जे छे नी गोपने सर तो आंगड़ी में तमने कड़ी कुछो और बादे में भजनेर तमने काल खाय मायो और घण मोठी हिस्ट्री कारण मग भजन जे छे नी तो ये कोणीशी विनाकारण लखो कोणी हेरलारेर खूप मोठी हिस्ट्री छ वतरा चिंतन करीशाई में भजन लखोनी आणि वर पूर्ण जर एके भजने मन सारी हिस्ट्री वर मांडेर जर मळो तोच मग भजन करूच नी तो कडी एक दी कडी करून करू नी तू भजन छव यावो नायका तारी नायकी चाली रे वेंडेना तारी गावली तारी हवेली ओ सपडी तांडे मा हम आवा के रे चांदुंडे नानी रे अजून एका तारी नायकी चाली रे वेंडेना हाई भजन लखेर लारेर जे भूमिका वेते नी सर तो मग एकला देवराष्ट्रेनं कवी संमेलन घेते सर महाराष्ट्र में दिग्गज लोक वो जत जलमगाम है तो और घरेम कवी सम्मेलन ली देते देवराष्ट्रेनं यशवंतराव चव्हाण रो जत जन्मस्थळ तो वत जाहीर बादे मग ये शे लोक गे आणि वर लिपी लिपाई जागा वेती शे गोबरे ती अंगाडी वसोच घरचा आजी तो वर उंबरार जे इच नी धूळ हानू लगान कपाळेला लगाल रे इथं यशवंतरावांचे पावलं पडली असतील त्या घरात आपण आलो आपण धन्य झालो ये स्वाभिमाने ती वो लगाड रे ते मबी लगाड रोतो पण मार सोबतचे लोक वेते वो जो कोणी ओपनेर वेते आणि पण वो काही केला बघा केला गो आपलं मराठ्याचं रक्त देखो बाबू वात काही वेगी वो जो कोणी तो वो टाइम वो धूळ लगाड रे ते आणि वो के रे ते की बघा आपलं मराठ्याचं रक्त जन मन एक वात क्लिक वी की यशवंतरावेर घरेन वो तो जो राष्ट्रीय स्मारक दर्जात सर आणि लोक देखे नावच
आणि जण वो लोक देखे नावाचं तर वनूर छाती फुग जावचं इथं बसले होते, इथं खेळत होते आणि गोरा स्वाभिमान कतरा बनून जण मना वाटो मारो नायक साहेब भी ये महाराष्ट्र में 18 वर्ष मुख्यमंत्री किदो आज वर घरेन कुळसो दर्जाच मग हाऊ हेजार बाद प्रोग्राम येते मुद्दाम मार सारी झिलकरी टीमेन लेताणीन मग मुद्दाम आता आयो गवलीन आयो गवलीन आयर बादेर माई ये शे वाथे दिठो तो मन वो गवलीर माई नाईक साहेबेर हातेर जी जुवत वास्तू येते नी वो अनुरिशे वो वतरी काही मन देखेन मळी कोणी गवली देखेन मळी वता आय जो मन वो एक गाडी दखाळे तवेरा गाडी एक खेती बंद पडी ती होतो पण ई नाईक साहेब एम बेसतो तो कारण वतराच काही वाते आणि माई वस्तू थोडी फार बेते ती पण जे वस्तू आजी खूप म्हणजे गर्वेन वाटेन चावचं नी वतरी दखाई कोणी दखाई कोणी मन मार मनेर माई एक कवी मनेन खंत वाटी आणि खंत वाटीन होटो आतुणा गवली ती होटो आतुणा उगीद लखो जकोडीन उगीद सर बहुत भारी ये गिदेवडती अक्का महाराष्ट्र माई परिवर्तन नक्कीच होयचं कारण लोक सुद्धा विचार करेन प्रवर्त वेगे की सासीच तमारो प्रेरणादायी प्रवास भजनेर माध्यमे माहिती महाराष्ट्र बरो हायूच चालू रहणो महाराष्ट्र माच कोणी तो पुरे भारतेर माई असे विचारेर गरज तो आजे रे मुलाखतेर माध्यमे माहिती हम तमने खूप खूप शुभेच्छा दाचा आणि शेवटेवर एक प्रश्न तमने विचारू की आयवाळे जे नवीन पिढीर जे भजन करीच किंवा जे भजन करेच लोक म्हणून तम एक शेवटेरो काय संदेश दियो अनुवास वरून एकच मार्ग खेळायचं की जे गोरमाटीर संस्कृती छनी ही संस्कृती ये भजन करी अंगडी समजन लिहायचा पूर्ण इतिहास कायचं येर बाबतीर माई वो जानन लिहायचा आणि जर मन वाटायचं की वो जानन लिदे तो वनुरो भी स्वाभिमान 100% बढिया आणि जो मन एक केणावटे मन सारी रात विचार करेन भाग पाडदस जन मग चिंतन करो तो जन गोरा बादलेर हिस्ट्री में जन ई करो तो जन मन वो जे उर्दू मायरो पुस्तक पुन्हा हिंदी मायरो जन मळो मन वाचे ना वो पद्मावत वाचेर बाद मन वाटो की अरे बाप रे काय ग्रेट हिस्ट्रीचं गोरमाटे आणि हे असे गोरमाटेर बी हिरा सर सेनापतीकरण काम करमेलेचं तो ही जन आसवी वाची अशी वाते जन ये समाज होड्यांग मांडते रे जन समाजेर चेतना 100% जागी वसंतराव नाईक समाजे सारू घणो महत्वेरो काम करमेलोच वो चेतना समाजेर माई जिवंत रहीचा शिवालाल महाराज समाजेम जिवंत रहीचा गोरा बादल समाजेर माई जिवंत रहीचा ये जर जिवंत रे तो सेवा भाया को जो कोणीन वात खोट ठरेवाळ छेचा मन वाटच नक्की आमले माय पण वतरा काम करे सारू तमार हमार शेर जिम्मेदारीचं आणि हा जिम्मेदारी ती आपण काम करीच आहे हनुमान वाटाचं नवीन भजन्या बी व पद्धती ती चिंतन करण भजन मांडीचं आहे तो समाजे मी एक वेगळो मेसेज जायशिवाय रेवाळो कोणी नवीन भजन्या बी आणि नवीन लकेवाळे बी बिलकुल ही विचार करेन लागायचं नक्कीच विचार करे सर धन्यवाद अरुण सर की खूप आची वाते तम शेरे मुडाक मांडे तमने न सेवालाल आजी आज बुद्धिद समाजेर माय आजी भरभरण काम करे प्रेरणा तमने देणो आत्री हम सेवालाल महाराजेर चरणेनं विनंती कराचा आणि आज तम मुलाखतीर माध्यमे माहिती खूप मन मोकळो चर्चा केली भजनेर भूमिका कवितार भूमिका आचे पद्धती मांडे यार बदल हम कळजेर गाठेगंती तमारो आभार व्यक्त कराचा तमने धन्यवाद दाचा नक्कीच सर ये बाबतीर माई मन खूप आनंद वियो ये माध्यमेती ये वाते समाजेस्तोण जाईच आहे जसो भीमणीपुत्र मोहन बापूर काही पुस्तक वाचेर बाद मन सुद्धा प्रेरणा मळच ये वयर माई वनूर जे पुस्तकच वो खरो अर्थी ती पारायण वेचा तांडोतांड तो काही वाते लक्की लोकून अंग मेसेज जाहे आणि वो वतरी रिय आत्री मन अपेक्षा वाटस तम वाच्यो ये माध्यमेती लोक भी वाचन कळनो वाचे तो तमने इतिहास कळिय आत्रीची एक अपेक्षा वनुकणी करू छु आणि थांबू छु जय गोर जय सेवालाल आज भीमणीपुत्र मोहन गरुजी नाईक येनूर वाढदिवशी निमित्त आणि गोर बोली भाषा धनेर निमित्त ती ही मुलाखत अगदी आचे पद्धती ती वेगी जर बदल तमारो हम मनपूर्वक आभार व्यक्त कराचा आणि भीमणीपुत्र मोहन गरुजी नाईक येनून वाढदिवसेर उंदूर जलम धनेर परत एक बार शुभेच्छा देन ही मुलाखत हे जागेर ऊपर हम स्टॉप कराचा जय गोर शेवट अत्राच मेसेज अनुसार गोरू रिवाते ये गोरू न केते तो गोरूर यात्रा हलको निवेते का भूल गे
का भूल गे गोरूरी वही वाट का वाट तोन मालम छेनी कहा भूल गे गोरूरी वही वाट का वाट तोन मालम छेनी मालम रेर बाद जर आपण भूलते ह्या तो मन वाटाची परंपरा आज छे नी तम हमसे हार्दय करियो आतरी अपेक्षा करू थांबा. जय गौर जय शिवलाल. जय शिवलाल. धन्यवाद अरुण सर आणि धन्यवाद शंकर राठोड सर. ऑनलाईन गोरबोली रेडिओवरचा ही आपण गप्पा संवाद लाईव्ह खूप प्रेरणादायी आणि समाजानं एक प्रेरक विचार आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करेवाळो ठर्या अशी आशा व्यक्त करा. धन्यवाद. रसिक हो आवाज आपण गप्पा संवाद लाईव्ह मारो समाज मारी भाषा ही कार्यक्रम सांभळे. कार्यक्रम संकल्पना निर्मिती आणि सादरीकरण एकनाथ गोफणे. निर्मिती सहाय्य गोरख गोफणे. निवेदन पद्मश्री गोफणे. तो रसिक हो सांभळते जाओ ऑनलाईन गोरबोली रेडिओ स्टेशन गोरबोली मारी स्वच्छंदी भरारी मारी भाषा मारो आवाज.